डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक सुंदर असे भाषण आहे, सर्वांनी लिहून घ्या. आदरणीय गुरुजन आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज 14 एप्रिल आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. बाबासाहेब म्हणजे कोण? तर ज्यांनी आपल्या भारताची राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन लिहिली ते आपले बाबासाहेब. बाबासाहेबांचे बालपण खूप कष्टाचे होते, पण त्यांनी कधीच हार मानली नाही. ते खूप शिकले आणि खूप मोठे झाले. ते नेहमी म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक छोटीशी शायरी पहा. अक्षर अक्षर जोडले त्यांनी, ज्ञानाचा तो सागर होते. कष्टाच्या वाटेवर चालून ते साऱ्या जगाचे आधार होते. मुलांनो, बाबासाहेबांनी आपल्याला शिका असे सांगितले आहे. आपण शाळेत जातो, अभ्यास करतो, ते बाबासाहेबांच्या कष्टामुळेच. आज आपण त्यांना वंदन करताना एक प्रतिज्ञा करूया की आपण सुद्धा खूप मन लावून अभ्यास करू आणि एक चांगले माणूस बनू. आणखी एक छोटी ओळ त्यांच्यासाठी. भीमरावांनी दिला आम्हाला शिक्षणाचा हा मंत्र, त्यांच्याच विचारावरती घडत आज स्वतंत्र आहे. शेवटी एवढेच सांगेन, बाबासाहेबांच्या विचारावर चालणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. एवढे बोलून माझे भाषण संपतो. जय भीम. आणि जाता जाता बाबासाहेबांबद्दल काव्यरचना. अंधाराच्या गर्तेमध्ये जेव्हा मानवी हक्क हरवले होते, अन्यायाचे काळे ढग अफाट नभाला व्यापले होते, तेव्हा साक्षात सूर्यासारखे एक तेज पुन्हा अवतरले. भीमरावांच्या रूपाने अज्ञान सर्व उजळून निघाले. ज्यांच्या लेखणीत सामर्थ्य आणि विचारांत क्रांती होती, त्या महामानवाच्या नावाने आजही लखलखते ही माती होती. कष्टाच्या खाणीतून त्यांनी ज्ञानाचे हिरे शोधून काढले. संविधानाचे कवच देऊन मानवाचे जगणे सोपे केले. नाही भेदभाव, नाही उच्च नीच अशी समता त्यांनी दाविली. न्यायाच्या तराजूची नीती जगाला त्यांनी शिकवली. जय भीम.